स्वतःच्या बापाला आणि भावांना थंडपणे बिनदिक्कतपणे संपवणाऱ्या घातकी आणि खुनशी औरंगजेबाला भेटायला महाराज त्याच्याकडे का गेले? या प्रश्नाआधी उपस्थित होणारा प्रश्न म्हणजे महाराजांनी औरंगजेबाच्या भेटीला जावे ही कल्पना, योजना, इच्छा मुळात कुणाची? खुद्द महाराजांची, औरंगजेबाची की जयसिंगाची? प्रश्न तर महत्वाचा आहेच, पण याची इतिहास लेखकांनी दिलेली प्रचलित असणारी वेगवेगळी उलटसुलट उत्तरे आपले डोके चक्रावून टाकणारी आहेत. यामधील सर्वात जास्त प्रचलित असणारा समज म्हणजे महाराजांनी औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्याची भेट घ्यावी ही कल्पना जयसिंगाचीच होती आणि ती त्याने महाराजांना तसेच औरंगजेबाला पटवून दिल्याने ती भेट झाली, घडून आली. पण हे खरे आहे का? याचे थेट उत्तर देतात त्याबाबतचे ऐतिहासिक कागदपत्रांच्या मधील पुरावे. महत्वाचे म्हणजे याचे उत्तर आपल्यासमोर येते ते खुद्द जयसिंगाच्याच पत्रांतून आणि औरंगजेबाच्या फरमानांमधून. म्हणजे यात इतर काही शंका घ्यायला वावच उरत नाही. ज्या एका घटनेने पुढील सर्व उलथापालथ झाली त्या घटनेमागे कुणाची इच्छा कारणीभूत होती याबाबतचे सत्य त्या कागदपत्रांमधून थेट आपल्यासमोर कसे उघड होते ते पाहूयात, अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी. नमस्कार इतिहास मित्रांनो. महाराजांच्या आग्रा भेटीबद्दल असा एक समज प्रचलित आहे की पुरंदरच्या तहातील अटींनुसार महाराज औरंगजेबाच्या भेटीला गेले, पण हा समज साफ चुकीचा आहे. पुरंदर तहाच्या जयसिंगाने औरंगजेबाला पाठवलेल्या मसुद्यात आणि नंतर औरंगजेबाच्या शिवरायांच्या नावे जारी केलेल्या पुरंदर तहाच्या अधिकृत फरमानात तशी कुठलीही अट नाही. औरंगजेबाच्या भेटीला शिष्टाचार म्हणून का होईना आपल्याला जावे लागू शकते हे ओळखून महाराजांनी त्यांना मनापासून नको असलेली ती भेट टाळली होती. आणि हे कसे झाले ते तर जयसिंगाच्या औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रातूनच आपल्या समोर येते. 11 जून 1665 रोजी शिवराय तहाच्या वाटाघाटीसाठी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जयसिंगाच्या छावणीत पहिल्यांदा आले. त्याबाबतचा वृत्तांत कळविताना जयसिंग औरंगजेबाला लिहितो, शिवाचे 23 किल्ले आणि 4 लाख होणांचा मुलूक मोगल सल्तनतीत समाविष्ट करण्यात यावा आणि शिवाकडे 12 किल्ले आणि 1 लाख होणांचा मुलूक राहावा यावर आमचे एकमत झाले. त्यानंतर शिवाने विनंती केली की आजवर मी शहाणपणा आणि विवेक नसल्याने अदूरदृष्टीच्या मार्गावर चालत होतो. बादशहाच्या भेटीला जायला मला तोंड राहिलेले नाही. माझ्या मुलाला 5000 मनसब दिली जावी. मला पाप्याला मनसब आणि नोकरीतून वगळा. मी शिवाला पुन्हा खात्री देण्याच्या धोरणाने त्याच्या प्रार्थनांना अधिकृत स्वीकृती दिली आहे. म्हणजे महाराजांच्या त्या अटींना जयसिंगाने अधिकृत मान्यता त्याच वेळी देऊन टाकली होती. थोडक्यात महाराजांनी औरंगजेबाची मनसब स्वतःच्या नावे घेण्याचे टाळून त्याचा नोकर होण्यापासून स्वतःला दूर ठेवले होते आणि त्याच वेळी औरंगजेबाच्या भेटीला जाण्याच्या प्रसंगातून स्वतःची अगदी गोड बोलून सुटका करून घेतली होती. दुसरा मोठा समज म्हणजे औरंगजेबाची इच्छा नसताना सुद्धा स्वतः जयसिंगानेच शिवरायांना आग्र्याला पाठविले. आता यात किती तथ्य आहे ते सांगतो. तहाची बोलणी चालू असतानाच महाराजांनी स्वतःसाठी औरंगजेबाची मनसब आणि औरंगजेबाची भेट या दोन्ही बाबींना नकार दिल्यावर इतर अनेक बाबींवर चर्चा होऊन तहाचे मुद्दे ठरले. त्यानंतर आठवडाभराने त्या वाटाघाटींचा तपशील जयसिंगाने औरंगजेबाला पत्राने कळविला होता. त्याच पत्रात जयसिंग औरंगजेबाला लिहितो, शिवाच्या विनंतीतील म्हणजे मागण्यातील प्रत्येक मुद्द्यावर तुमची इच्छा काय आहे ते नमूद करा आणि मला तुमचे त्यावरील उत्तर म्हणजे निर्णय कळवा. जयसिंगाचे पत्र पुरंदरपासून दिल्लीला जाणे, तिथे ते औरंगजेबाने वाचून पाहून त्यावर विचार करून जयसिंगाला उत्तर लिहून पाठविणे आणि ते जयसिंगाला महाराष्ट्रात पुरंदरपाशी पोहोचणे, यामध्ये 1.5 महिन्याचा कालावधी गेला आणि 1665 सालच्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात औरंगजेबाचे ते पत्र जयसिंगाकडे आले. या पत्रात औरंगजेबाने जयसिंगाने जे काही ठरविले केले त्यावर काही आक्षेप आणि शंका घेतल्या होत्या. औरंगजेबाचे हे पत्र येईपर्यंत जयसिंगाने शिवरायांना मदतीला घेऊन आदिलशाहीवर आक्रमण करायची तयारी
पूर्ण केली होती. थेट आदिलशाहीची राजधानी असलेले विजापूरच जिंकून घेणे म्हणजे आदिलशाहीच संपविणे हा जयसिंगाच्या त्या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. औरंगजेबाचे ते प्रश्न विचारणारे पत्र येताच जयसिंगाने पुरंदर तहाचा संपूर्ण मसुदा व्यवस्थित लिहून औरंगजेबाच्या सर्व शंकांचे समाधान करणारे पत्र औरंगजेबाला पाठविले. याच पत्रात अगदी शेवटच्या उतार्यात महाराजांनी औरंगजेबाच्या भेटीला जावे ही कल्पना कुणाची याचे थेट उत्तर आहे. यामध्ये जयसिंग लिहितो, बादशहाने मला आज्ञा केली होती की शिवाला त्याच्या जीवाच्या सुरक्षिततेची खात्री दिल्याबद्दल आभार व्यक्त करण्याचे कर्तव्य मी म्हणजे जयसिंगाने त्याच्यावर निश्चित करावे. म्हणजे बादशहाचे आभार मानण्यासाठी शिवरायांनी त्याच्याकडे जावे अशी तरतूद जयसिंगाने करावी अशी आज्ञा औरंगजेबाने जयसिंगाला केली होती. पण जयसिंगाने तसे करण्याचे त्यावेळी टाळले आणि ते का टाळले ते जयसिंग औरंगजेबाला पत्रातून असे सांगतो, सध्या तरी हेच उपयुक्त आणि आपल्या राज्यासाठी उचित म्हणजे आपल्या हेतूंना पूरक आहे की विजापूर विरुद्धच्या मोहिमेत त्याला म्हणजे शिवरायांना त्याच्या बऱ्यापैकी सैन्यासह माझ्याबरोबर असू द्यावे. ही मोहीम पूर्ण झाल्यावर त्याला तुमच्या हाताच्या पंजाच्या निशाणासह त्याच्या प्रार्थना मान्य केल्याचे आणि त्याला राजा हा किताब देणारे तुमचे फरमान मानाच्या खिलतीसह पाठविण्यात यावे. अशा प्रकारे मान सन्मान मिळाल्यावर आणि त्याचे मन निश्चिंत स्थिर झाल्यावर मग मी तो शाही दरबारासाठी चांगल्या वस्तू सोबत घेऊन इथून कूच करेल, रवाना होईल अशी व्यवस्था करीन. यामध्ये महत्वाचे मुद्दे 3 आहेत. 1. महाराजांनी औरंगजेबाच्या भेटीस जाण्यास नकार दिला होता. हे जयसिंगाने औरंगजेबाला अगोदर कळविले होते. तरीही त्यानंतर सर्वात आधी औरंगजेबानेच शिवाला माझ्या भेटीसाठी इकडे पाठवून द्या अशी आज्ञा जयसिंगाला दिली होती. 2. विजापूर विरुद्धचे युद्ध तोंडावर आलेले असल्याने शिवराय त्यांच्या सैन्यासह आपल्या सैन्यात हवेतच असा जयसिंगाचा आग्रह होता. आणि 3. महाराजांना त्यांच्या मागण्या मान्य केल्याचे औरंगजेबाचे फरमान आल्यानंतरच जयसिंग महाराजांना औरंगजेबाच्या भेटीला इकडून रवाना करीन असे औरंगजेबाला सांगतो आहे. औरंगजेबाने जयसिंगाचे ते सांगणे मान्य केले. पण विजापूर मोहीम आणि औरंगजेबाचे महाराजांच्या नावे फरमान या दोन्ही बाबी पूर्ण झाल्या की शिवरायांना आग्र्याला पाठवणे ही जबाबदारी जयसिंगावर होतीच, कारण तशी त्याला औरंगजेबाचीच आज्ञा होती. इथे महत्वाचा मुद्दा असा आहे की महाराजांनी अगोदरच जयसिंगाला मी बादशाच्या भेटीला जाणार नाही असे तहाच्या वाटाघाटी वेळीच सांगितले होते. जयसिंगाने औरंगजेबाला कळविलेल्या तहाच्या मसुद्यात हा मुद्दा त्यामुळेच नाही आणि तसा तो औरंगजेबाने शिवरायांना पाठविलेल्या तहाच्या अधिकृत फरमानात सुद्धा म्हणूनच नाही. थोडक्यात महाराजांना आग्र्याला पाठविण्याची औरंगजेबाची जयसिंगाला आज्ञा आणि जयसिंगाचे त्यावरील औरंगजेबाला उत्तर हे त्या 2 व्यक्तींनाच माहिती होते. महाराजांना त्या प्रकाराची काहीच कल्पना नव्हती आणि तहाच्या अधिकृत फरमानात सुद्धा तो मुद्दा नसल्याने महाराज आपण आग्र्याला बादशाच्या भेटीला जाणारच नाही असे जयसिंगाला आधीच सांगितलेले असल्याने त्या बाबतीत निश्चिंत होते. जयसिंगाने औरंगजेबाच्या आक्षेपांची उत्तरे दिल्यावर औरंगजेबाने शिवरायांच्या नावे पुरंदर तहाचे अधिकृत फरमान पाठविले. हे फरमान 5 सप्टेंबर 1665 रोजी दिल्लीत लिहिले गेले, अधिकृत केले गेले आणि ते जयसिंगाला पाठविण्यात आले. साधारण 15 दिवसांनी ते फरमान जयसिंगाकडे आले आणि जयसिंगाने तसे शिवरायांना कळविल्यावर शिवरायांनी ते फरमान 27 सप्टेंबरला स्वीकारले. हे होते औरंगजेबाच्या पंजाचे निशाण असलेले, त्याचा शिक्कामोर्तब झालेले पुरंदर तहाचे अधिकृत फरमान. आणि यात महाराजांनी औरंगजेबाच्या भेटीला जाण्याबद्दल एक शब्दही नाही. पण याच वेळी औरंगजेबाने जयसिंगाला एक स्वतंत्र वेगळे फरमान पाठविले होते. हे फरमान 4 सप्टेंबरला म्हणजे शिवरायांच्या नावे आलेल्या पुरंदर तहाच्या अधिकृत फरमानाच्या आधी एक दिवस लिहिलेले होते. म्हणजे ही दोन्ही फरमाने जयसिंगाला एकदमच एकत्रच मिळाली होती आणि त्यातील शिवरायांच्या नावे असलेले 5 सप्टेंबर या तारखेचे तहाचे अधिकृत फरमान
जयसिंगाने शिवरायांना दिले होते. दुसरे फर्मान जयसिंगाच्या नावे त्याला लिहिलेले असल्याने ते जयसिंगाकडेच होते. हे खास जयसिंगासाठी होते आणि या फरमानातील एका वाक्याने शिवराय आपल्या भेटीला यावेत अशी औरंगजेबाची इच्छा अजिबातच नव्हती असा अर्थ काढला गेला आहे. आणि या फरमानाबाबत आणखी एक दुसरी चूक सुद्धा झालेली आहे. आधी ती चूक सांगतो. पुरंदरचा तह हा औरंगजेब आणि शिवराय यांच्यात झालेला असल्याने त्या तहाच्या अटी कलमे असलेले फरमान शिवरायांच्याच नावे काढले जाणार, जयसिंगाच्या नव्हे. हा अगदी मूलभूत महत्वाचा मुद्दाच विसरल्याने जयसिंगाला औरंगजेबाने लिहिलेले ते दुसरे फरमान हेच पुरंदर तहाचे अधिकृत फरमान आहे असा एक मोठा गैरसमज प्रचलित झालेला आहे. 4 सप्टेंबरचे जयसिंगाच्या नावचे ते फरमान जयसिंगाला औरंगजेबाने तो जे काही त्याच्या महाराष्ट्रातील मोहिमेत करीत होता त्या संबंधाने लिहिलेले आहे. आणि याच फरमानातील एका वाक्याचा चुकीचा अर्थ लावला गेल्यानेच औरंगजेबाला शिवराय आग्र्याला त्याच्या भेटीस येणे नको होते असा दावा केला गेला आहे. फारसी फरमानों के प्रकाश में मुघलकालीन भारत एवं राजपूत शासक या पुस्तकात हे फरमान छापलेले आहे. कॉपीराईटच्या निर्बंधामुळे मी ते फरमान इथे दाखवू शकत नाही, पण तुम्ही स्वतः ते त्या पुस्तकात पाहू शकता. या पुस्तकातील औरंगजेबाने जयसिंगाला लिहिलेल्या त्या फरमानातील त्या मूळ फारसी वाक्याचा अर्थ असा आहे: बादशहाचा आदेश असा आहे की सध्या तुम्ही जसा विचार केला आहे त्याच प्रकारे कार्य करावे आणि शिवाला शुक्राना अदा करण्याचे कष्ट देऊ नयेत. तुमच्यासोबत राहून बादशाही सेवा बजावणे हा त्याचा मुजरा असेल. यातील शुक्राना अदा करण्याचा अर्थ आभार किंवा कृतज्ञता व्यक्त करणे असा आहे. बादशहाची भेट घेऊन ही कृतज्ञता व्यक्त करायची असे. शुक्राना शब्दाचा दुसरा अर्थ कृतज्ञता म्हणून बादशहाला दिली जाणारी नजराण्याची रक्कम असा सुद्धा आहे. हा दुसरा अर्थ घेतला तर औरंगजेबाने शिवरायांकडून तशी शुक्राण्याची रक्कम घेऊ नका इतकेच फक्त जयसिंगाला सांगितलेले होते. यात महाराजांनी औरंगजेबाच्या दरबारात प्रत्यक्ष जाण्याचा काहीच संबंध येत नाही. पहिला अर्थ घेतला तर बादशाही दरबारात आभार व्यक्त करण्यासाठी पाठविण्याचे कष्ट शिवरायांना देऊ नका असे औरंगजेब म्हणतो आहे. औरंगजेब असे का म्हणाला आहे तर जयसिंगाने विजापूर मोहिमेत महाराज त्याच्या सोबत हवेत असे सांगितले होते. त्यातून मध्येच शिवरायांना आग्र्याला पाठविणे जयसिंगाला योग्य वाटत नव्हते. जयसिंगाचे हे म्हणणे औरंगजेबाने मान्य केले होते. म्हणून औरंगजेब म्हणतो, सध्या तुम्ही ठरवले आहे तसे करा आणि शिवरायांना त्या परिस्थितीत इकडे पाठवू नका. म्हणजे सध्या तरी लगेचच शिवरायांनी इकडे माझ्या भेटीसाठी येण्याची गरज नाही. जयसिंगाने औरंगजेबाला विजापूर मोहीम फत्ते झाल्यावर राजा किताबासह शिवरायांना फरमान पाठवा आणि त्यानंतर मी शिवरायांना तुमच्याकडे पाठवायची व्यवस्था करीन असे सांगितले होते. विजापूर मोहिमेमध्ये शिवरायांनी फलटण, ताथोडा, मंगळवेढे वगैरे झटक्यात जिंकून घेतल्याने शिवरायांचे अभिनंदन म्हणून औरंगजेबाने 25 डिसेंबर 1665 शिवरायांना मानाची खिलत म्हणजे पोशाख आणि रत्नजडित कट्यार भेट म्हणून पत्रासह पाठविली. पण यानंतर जयसिंगाची आदिलशाही विरुद्धची मोहीम साफ फसत चालली. आदिलशाही फौजेच्या तीव्र प्रतिहल्ल्याने मोगलांचे आक्रमण रोखले गेले. यातच 2 अशा काही धक्कादायक घटना घडल्या की जयसिंगाची विजापूर जिंकण्याची योजना कोसळली आणि त्याला अनपेक्षितपणे वेगळेच निर्णय घ्यावे लागले. पहिली घटना म्हणजे गोळकोंड्याच्या कुतुबशहाने आदिलशहाच्या मदतीसाठी मोठे सैन्य रवाना केले. आदिलशाहीची लढाऊ ताकद यामुळे फार मोठ्या प्रमाणावर वाढली. दुसरी घटना तर जयसिंगाला दिग्मूढ करणारी ठरली. शिवरायांचे सरनोबत म्हणजे सेनापती नेताजी पालकर शिवरायांना सोडून आदिलशहाला सामील झाले. हा 1666 सालच्या जानेवारीचा शेवटचा आठवडा होता. प्रति शिवाजी म्हणून ख्याती झालेले महापराक्रमी नेताजी आदिलशहाला मिळाल्याने आता मात्र जयसिंगाची पाचावर धारण बसली. नेताजींमुळे आदिलशहाची ताकद आणखी वाढलेली होतीच आणि जर नेताजींप्रमाणेच शिवराय सुद्धा अचानक आदिलशहाला सामील झाले
तर आदिलशहा आणि शिवराय यांच्या युतीने मोगल साफ चिरडले जाणार ही भयंकर धास्ती जयसिंगाला बसली आणि यातूनच त्याने औरंगजेबाला जे पत्र लिहिले त्यात महाराजांना औरंगजेबाच्या भेटीसाठी पाठविण्याचा प्रकार आपल्यासमोर उघड होतो तो असा. जयसिंग त्या पत्रात औरंगजेबाला लिहितो, मी आता शिवाला दरबाराकडे पाठवेन त्या वेळेची वाट पाहत आहे. मी त्याला युक्तिवाद करून ते पटवून देईन आणि क्षमेची वचने सादर करीन. आता अशी परिस्थिती आहे की आदिलशहा आणि कुतुबशहा यांची युती झाल्याने सर्व उपाय करून शिवाचे मन जिंकून घेणे आणि त्याला उत्तरेत बादशहाच्या भेटीसाठी पाठविणे आवश्यक झाले आहे. म्हणजे औरंगजेबाच्या आधीच्या आज्ञेनुसार शिवरायांना औरंगजेबाच्या भेटीसाठी पाठविण्याची हीच वेळ योग्य आहे असे जयसिंग औरंगजेबाला सांगत आहे. औरंगजेबाने जयसिंगाच्या या प्रस्तावाला मंजुरी दिल्यावर जयसिंग शिवरायांना औरंगजेबाच्या भेटीस जाण्यासाठी उद्युक्त करण्याच्या म्हणजे शिवरायांचा त्या भेटीला होकार मिळवण्याचे प्रयत्न करण्याच्या तयारीला लागला. थोडक्यात विजापूर मोहीम पूर्ण होईपर्यंत शिवरायांना भेटीस पाठविण्याची जयसिंगाला दिलेली आपली आज्ञा औरंगजेबाने त्यावेळी तात्पुरती तहकूब केली होती. विजापूर जिंकणे दूरच राहून जयसिंगावर स्वतःचाच बचाव करण्याची पाळी आली तेव्हा त्याने महाराजांनी तह मोडून आदिलशहाला सामील होऊ नये यासाठी त्यांचे मन जिंकून घेऊन त्यांना आग्र्याला बादशहाच्या भेटीसाठी पाठविण्याचे ठरविले. महाराज आपल्या भेटीला यावेत ही मुळात औरंगजेबाचीच इच्छा आणि आज्ञा होती आणि जयसिंग ती पूर्ण करणारा फक्त एक मध्यस्थ होता. हे लक्षात आले की महाराजांनी आग्र्याला भेटीसाठी यावे ही मुळात औरंगजेबाची इच्छा होती. ती स्वतः महाराजांची किंवा जयसिंगाची स्वतःची इच्छा नव्हती आणि जयसिंगाने औरंगजेबाच्या त्या आज्ञेची अंमलबजावणी विजापूर मोहीम चालू असताना आदिलशहा आणि कुतुबशहा यांची युती झाल्यावर त्या धास्तीने करण्याचे ठरविले होते हे सत्य समोर येते. शिवराय आणि औरंगजेब यांच्या भेटीची कल्पना आधी जयसिंगाला सुचली, ती त्याला अगदी अचानकपणे सुचली. त्याने ते औरंगजेब नको म्हणत असताना सुद्धा पुढे रेटले आणि त्यामुळे महाराजांना आग्र्याला जायला तयार करण्यासाठी स्वतःच्या मनानेच प्रयत्न सुरू केले. या सर्व बाबी इथे साफ चुकीच्या आणि खोट्या ठरतात. काही जण शिवराय औरंगजेब भेट ही जयसिंगाची फार मोठी मुत्सद्देगिरी मानतात, पण मुळात ती आज्ञा औरंगजेबाचीच होती हे लक्षात घेतले की याबाबत जयसिंगाला दिल्या गेलेल्या श्रेयाचा फुगा आपोआपच फुटतो. बेडकाला फुगवून बैल करायला गेले की तो बेडूक सुद्धा अगदी असाच फुटतो. महाराज आपल्या भेटीला यावेत ही कल्पना, ही इच्छा आणि तशी जयसिंगाला प्रत्यक्ष आज्ञा ही मुळात औरंगजेबाचीच होती. तो निर्णय त्याने घेण्यात जयसिंगाचा कसलाच संबंध नव्हता. जयसिंगाने तसे काही औरंगजेबाला सुचवलेच नव्हते, तर स्वतः औरंगजेबालाच महाराज आग्र्यात यायला हवे होते. हेच या प्रकरणाचे खरे वास्तव आहे. मी शिवाला दरबारात पाठविण्यासाठी त्याच्याशी युक्तिवाद करून त्याला ते पटवून देईन या जयसिंगाने औरंगजेबाला लिहिलेल्या वाक्यातून महाराजांना औरंगजेबाने जयसिंगाला दिलेल्या त्या आज्ञेची माहिती नव्हती. जयसिंगाला महाराजांना पाठवून देणे औरंगजेबाच्या आज्ञेमुळे भाग पडले होते आणि महाराजांना ते पटवून देणे सोपे नव्हते. त्यासाठी जयसिंगाला महाराजांशी युक्तिवाद करावा लागणार होता. ही सर्व अंदरकी बात बाहेर उघड्यावर येते आणि हा सर्व प्रकार थेट जयसिंगाची पत्रे आणि औरंगजेबाची फरमाने यातूनच उघडकीस येत असल्याने याबाबतचे शिवरायांनी औरंगजेबाची भेट घ्यावी ही कल्पना जयसिंगाचीच या दाव्याला, तर्काला, अंदाजाला काहीच किंमत राहत नाही. शिवरायांनी आपल्या भेटीस यावे ही औरंगजेबाचीच इच्छा आणि तशी जयसिंगाला आज्ञा होती. याला बळकटी देणारे आणखी 2 पुरावे आहेत. महाराजांचे एक अधिकारी कृष्णाजी अनंत सभासद त्यांच्या सभासद बखरीमध्ये लिहितात, मिर्झा जयसिंगाला बादशहाने नाना हुन्नरे शिवाजी हस्तगत करून बरोबरी घेऊन येणे म्हणून रवाना केले. नंतर महाराज आणि जयसिंग यांची भेट होऊन रात्री उभयतांचे बोलणे झाले तेव्हा जयसिंग किल्ले अवघे पाच शहास द्यावे आणि दिल्लीस चलावे असे म्हणाला होता. जयसिंग
बादशहाने त्याला निघताना आधीच दिलेल्या आज्ञेनुसारच तसे शिवरायांना म्हणाला होता, हे इथे उघड आहे. दुसरा पुरावा इंग्रजांचा आहे. सुरतच्या इंग्रजांनी लंडनला लिहिलेल्या 25 सप्टेंबर 1666 या तारखेच्या पत्रात बादशहाने वारंवार आमंत्रण केल्यामुळे शिवाजी बादशहाच्या भेटीस गेला असे वाक्य आहे. आपण पाहिलेले हे दोन्ही पुरावे पुन्हा एकदा शिवराय आपल्या भेटीस यावेत ही औरंगजेबाचीच इच्छा होती हे सांगतात. आता यापुढे लगेचच येणारा प्रश्न म्हणजे महाराज औरंगजेबाच्या भेटीला जायला का तयार झाले? महाराजांना भेटीला बोलवण्यामागे औरंगजेबाचा खरा हेतू काय होता? जयसिंगाच्या मनात काय होते आणि खुद्द महाराजांना त्यातून काय साधायचे होते? या सर्व प्रश्नांची उत्तरे मी एका वेगळ्या स्वतंत्र भागात सविस्तरपणे सादर करीन, ते पण अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी. मित्रांनो, आग्र्यामध्ये शिवराय औरंगजेब यांची भेट व्हावी ही मूळ कल्पना कुणाची हे उलगडून सांगणारा हा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक न चुकता शेअर करा. आपल्या या चॅनेलवर येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळण्यासाठी तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.